सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती इथे चौकार येत असताना पाहायला मिळतो आहे. आघाडीची जोडी स्वराज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. सौरभ विचारे आणि त्याच्या साथीला मैदानावरती आघाडीची जोडी दाखल झालेली पाहायला मिळते. पहिला बॉल चौकाराने सुरुवात. सौरभ विचारे आणि आयुष मोकल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रजेश वरणकर गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आलेला पाहायला मिळालाय. टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा मोडक्या स्ट्राइक एंड वरती आहे सौरभ विचारे. उजव्या यशीच्या बाहेर बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न ऑन दी टो झालेत. हँड आणि कॉर्डिनेशन बॅकलेफ्टला खाली आणलं. कट करत असताना पॉइंटला एक सिंगल इथून मिळते. धावफलकावरती 5 बनल्यात. 5 ऑन दी बोर्ड आहेत. 5 धाबा धावफलकावरती बनलेले पाहायला मिळाल्यात. लक्ष मोठं ठेवावं लागेल. एक मोठं टार्गेट उभं करावं लागणार आहे. स्ट्रॉंग बॉईज चणेरा कोकबन ही टीम टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय. लांब नाही. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. विरुद्ध दिशेने जात असताना हा झेल झालेला नाही आहे. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न देखील झालेला पाहायला मिळाला. 2 एकंदरीत आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 मध्ये 7 आलेल्या पाहायला मिळाल्यात. प्रजेश वरणकर थोडासा खर्चिक इथे साबित होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंडमध्ये आयुष मोकलला तुम्ही पाहतात जो स्ट्राइक एंडमध्ये पाहायला मिळतोय. साइड अँगल कॅमेरा व्ह्यूने जीटी स्पोर्टच्या माध्यमातून हे दाखवण्यात येत होतं. यावेळेला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये जिथे सिद्धू पाहायला मिळतोय. सिंगल इथूनही मिळेल. एकेरी दुहेरी धाबांची सांगड चांगली घातली आहे. क्रिकेटमध्ये सिंगल डबल यायला हव्यात परंतु त्याला बायपास करण्यासाठी मोठी फटकेबाजी करणं तितकंसं गरजेचं राहतं. धाबा गोळा करण्यासाठी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बाउंड्रीज आणि सिक्सरचे बॉल तुम्हाला मिळतील. त्याच्यावरती मोठे फटके खेळणं हे तितकंसं गरजेचं राहणार आहे. स्ट्राईक रेटवरती सौरभ विचारे टीमचा कॅप्टन 2 बॉल 5 वरती 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. खुलातला बॉल होता. ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. चांगली झाली फेक. धाव आली. एक संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मागील मॅच मध्ये तिथे या धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ पराभूतीच्या छायाखाली जात असताना महादेवकार सोनखार या टीमला आपण पाहिलं. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतं. डॉट बॉल येईल. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा बनल्यात त्या 9 विदाउट लॉस. शेवटचा बॉल पहा जो मात्र वेग काढून घेतला होता. कमी गतीचा बॉल टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या षटकाच्या अंती 9 धावा विदाउट लॉस. या पण डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. तदबर एक ब्रेक घेऊयात. लाईट आली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 9 बनलेल्या आहेत. पहिल्या षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान जिथे सौजन्य गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळत आहे.
सौजन्य गोलंदाजी मार्कवरती आलाय. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, लगाताचे डॉट बॉल आले. डायरेक्ट हिट झालाय, परंतु इथे सुपर हिट झालेला आहे की नाही. डीआरएची मागणी तर करण्यात आली आहे, परंतु ते कॅमेरामध्ये कैद झालं की नाही त्याची शहानिशा करूयात, कारण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. थांबा अंबास, जर आला असेल तर आपण तो निर्णय देऊयात. नॉट आउट, नॉट आउट अ बॅटर. 9 ऑन दी बोर्ड आहे. दोन चेंडूचा केस संपलाय. सौजन्य चांगली गोलंदाजी अद्याप त्याने केलेली आहे. पहिले 2 बॉल डॉट आलेले पाहायला मिळालेत. सौरभ विचारे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. उसळी प्राप्त झाली या बॉलला. वेट करत होता, वाट पाहत होता, बॅकफुटला आला होता, अँटिसिपेट केलं होतं. त्याला ठाऊक होतं हा बॉल उसळी घेणार आहे किंवा शॉर्टअपला लेणी येईल, त्यासाठी तयार होता बॅकफुटला, परंतु बॉलने उसळी जास्ती ती प्राप्त केली. 6 बॉल 7 वरती सौरभ विचारे नॉट आउट खेळतोय, जिथे मात्र 10 धावा फलकावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड. मोठे फटकेबाजी करावे लागेल. 9 मध्ये 10 धावा केवळ आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल बॉटमहँडचा वापर चांगला केलाय. ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सेकंड रन कंप्लीट इथून करण्यात येत असताना पाहायला मिळाली. 2 धावा इथून मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने 12 बनल्यात. पंचांची इशारे देण्याची ही काय वेगळी अदा असते. स्वतः एकामेकाला बॉल किती आहेत किंवा त्याच वेळेला हाईट फॅक्टर किती, बॅटला बॉल लागला की नाही, गोलंदाज चक आहे की नाही, सारा ॲक्शन्स सांगण्याच्या गोष्टी नेहमी वेगवेगळ्या राहतात. मोहम्मद बकवाल यांना काही वेळापूर्वी तुम्ही पाहिलं की 2 बॉल शेष आहेत, याचाच इशारा त्यांनी केला होता. धावफलकावरती 12 आहेत. विदाउट लॉस धावफलकावरती 12-0. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आयुष मोकल. 5 बॉलमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून केवळ आलेल्या आहेत. ॲक्शन रिप्ले पहा. पुन्हा एकदा उलटा टाकण्याचा प्रयत्न. लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघाला. फलंदाजाने स्वतः भोवती प्रदक्षिणा घेतली. डॉट बॉल येतोय. 11 चेंडूमध्ये 12 धावा. स्ट्रॉम बॉईज संघ नावाप्रमाणे स्ट्रॉम मैदानाच्या आतमध्ये एक वावटळ आणावं लागेल, ते आणलेलं नाही आहे. स्ट्रॉम अर्थात ते वादळ वावटळ येईल का, अद्याप ते तरी पाहायला मिळालेलं नाही. 12 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडूचा खेळ संपला. यावेळेचा बॉल उंच गेलाय. लांब किती जाणार, क्षेत्ररक्षक पाहत राहील. बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अठरा धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 ऑन दी बोर्ड. शेवट गोड केला या षटकाचा. षटकार येत असताना पाहायला मिळाला. आयुष मोकलच्या बॅटमधून षटकार येत असताना आपण पाहिला होता. स्ट्रॉम बॉईज या नावाचाही एक वेगळा इतिहास राहिलेला आहे. मी याचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी केला होता. तुषारजी बाजंत्री यांच्या जीवाभावाचे मित्र जे मात्र कॉलेज जीवनातले, ज्यांनी एक संघ बांधला, त्याला नाव दिलं स्ट्रॉम बॉईज. परंतु कॉलेज संपल्यानंतर आपण म्हणतो ना की हे नातं टिकवायचं असतं, तर त्यांनी टिकवलं. RTPL मध्ये प्रथमतः स्ट्रॉम बॉईज हे नाव दिलं संघाला. आपल्या मैत्रीचं नातं जपलं आणि आज ताग्यात हा संघ या नावाने चांगलंच प्रदर्शन करतोय. 18-0 आहे. 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल. प्रजेश वरणकरला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. 18-0 आहे. पुढचा बॉल अराउंड विकेटने खोलातला होता. बॉटमहँड चांगला वापर केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आता सिद्धूने जी ही एक धाव दिली आहे, या पुढच्या बॉलवरती कदाचित मोठा फटका आला तर सर्वाधिक मोठी चुकी होऊ शकते, कारण स्ट्राईक एंडवरती सौरभ विचारे आलाय. सौरभ विचारे जर का तुम्ही तो स्पेक्स लावतो म्हणून शांत असेल म्हणून समजत असाल,
तरी गैरसमज आहे. तो मोठे फटकेबाजी नेहमीच करतो. धाव फलकावरती 20 बनलेले आहेत. तिसऱ्या षटक पुढचा बॉल खोलातला होता. बॉटमॅन इथे वापरण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगल मिळेल. बॅकवर्ड पॉइंटला टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 21 आहेत. 21 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या 2 मध्ये 3 आलेले आहेत. परंतु इथून आपण पाहिलं ना तर एक दुहेरीने चालणार नाही. मोठी फटकेबाजी करावी लागेल. धावा गोळा कराव्या लागतील. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. आणि आयुष मोकलने एक षटकार ठोकल्यानंतर हे सारे इरादे स्पष्ट केले होते. 8 बॉल 10 वरती सौरभ विचार बॅटिंग करतोय. 6 बॉल 11 वरती आयुष मोकल बॅटिंग करतोय. कोणा ना कोणा एका फलंदाजाला आता मात्र मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी मोठी फटकेबाजी आणि एअर स्ट्राईक करावंच लागणार आहे धाबा गोळा करण्यासाठी. 21-0 आहे. प्रजेश वरणकर पुढचा बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॅकहँड एरिया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आयुष मोकलच्या बॅटमधून चौकार. हा भाई मैदानाच्या आतून सूत्र आलं होतं. धाव फलकावरती 25 आहेत. 25 ऑन दी बोर्ड. 7 बॉल 15 धावा. धाव फलकावरती नॉट आउट बॅटिंग करतोय आयुष. पुढचा चेंडू आडवा बॅटने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालत या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्यात अर्धा डझन. षटकार तो लांब लचक रडार मध्ये आला. फ्रंट लेग पुढे आणला. आडव्या बॅटने घेतलंय. आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला. आणखीन एक लगातारचा दुसरा. वन मोर अनदर बिग हिट. षटकार. लगातारचे 2 बॉल वरती 2 षटकार आलेले आहेत. धावांचा धुडघूस मैदानाच्या आतमध्ये. 37 धावा धाव फलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 27 वरती आयुष बॅटिंग करतोय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. हा बॉल इथे तोच प्रयत्न पाहायला मिळाला होता. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 37 आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पाणी खेळाडूंना हवा असेल तर खेळपट्टीवरती एकत्रित या खेळपट्टीच्या शेजारी 37 बनल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक ब्रेक घेऊयात. डीजेकडे वळूयात. तो पाहायला मिळालाय. तुफानी अंदाजामध्ये त्याने खेळ केलेला पाहायला मिळालेला आहे. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी. नको समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करतात तुम्ही
तिथेच वन साइड किंग हा आम्ही आणि वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. फलकावरती धावा जिथे मात्र वेगाने पुढे 37 आहेत. पहिला बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. गोलंदाजी मार्कवरती सनील येत असताना पाहायला मिळतोय. सनील वरणकरला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. सनील वरणकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आलाय. 37 धावा फलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड. 5 षटकांची मॅच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन यावेळेला सौरभ विचारे आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅक्झिमम षटकार. नाही डीजेवाला हा आगरी नाही आहे. हा चनेऱ्याचा आहे. सौरभ विचारे षटकार आलाय. त्याच्या बॅटमधून आडव्या बॅटमधून येणारा षटकार पाहायला मिळाला. 43 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. विदा इलेवन रोड खुर्द नौकार आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल श्री सोनेश्वर निवी गणराज 11. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. चला निशी चला त्वरित या नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. फलकावरती 43 आहेत. 43 ऑन दी बोर्ड आहेत. थोडीशी घाई व्हायला हवी. बॉलची वाट पाहू नका. सिक्सरचा बॉल केतनजी सेट आणि सेट इंटरप्राइजेसने असा बनवलाय. बॅटवरती केवळ घ्यायचा आहे. कारण रोटखुर्दवाल्याने तर मगाशी मला वाटलं त्यांनी 5ची ट्रेन नाही सांगितलं 4:30ला गेलात तरी चालेल असंच वाटत होतं. कारण 9-10 बॉलला मॅच संपवली त्यांनी. बॉल कोणताही आणा. राज बिरगावलेने तर एका ओव्हरला संपवली होती. तुम्ही बॉलची चॉईस करत राहता. कमरेवरती बॉल कसा चॉईस होतो मला नाही माहिती. पुढचा चेंडू खोलातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येत असताना सेकंड रन जोखीम घेतली. रिक्स घेतली होती. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 45 ऑन दी बोर्ड. बॉल चॉईस करण्याची पण तरा वेगवेगळी आहे ना. काही जण बॅटवरती बॉल आपटून बघतात. काही कमरेवरती, काही पाठीवरती, काही खाली आपटून, काही वरती उचलून. मलाही कळत नाही. आज बॉल बदललाय. बॅट वेगवेगळ्या आल्यात. बॅटवरती बॉल घ्या. आत्मविश्वास ठेवा. कृष्णा सातपुते 2006-05 साली मला ज्यावेळेला प्रथमदा भेटले होते त्यावेळेची मला विनर स्पोर्ट्समध्ये ते खेळायला आले होते. त्यावेळेचा किस्सा माझ्या अजूनही डोळ्यासमोर येतो. पुढचा बॉल यावेळेला समोर केला. उंच गेला. लांब नाही. सिद्धू चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला. सौरभ विचारे नावाचं वादळ संपलंय. तो बाद. बॅट नव्हती. तो आला त्यावेळेला सर्वजण म्हणाले बॅट तुझ्याकडे नाहीये तू काय करशील. प्रत्येकाची बॅट पाहिली. परंतु त्यावेळेला तो म्हणाला बघ आत्मविश्वास आपल्याकडे असेल ना स्टंप जरी हातात आला त्याच्यानी 6 मारता येतो. आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे. स्टंपने 6 मारण्याची क्षमता तो म्हटला होता ठेवा. अर्थात तिथून तो पुढे आला 2025 पर्यंत. वयाच्या जवळपास 45-46 पर्यंत आहे आणि आज तागायत तो चांगलं क्रिकेट खेळतोय. आत्मविश्वास हवा. बॉल चॉईस करून षटकार नाही जात. फलकावरती 45. एक फलंदाज बाद. सनील होय प्रत्येकाकडे आता बॅट्स आल्यात आणि बॅटचे कव्हर वेगवेगळे आहेत. ते खांद्याला अडकवून त्यांना आपण नेहमी पाहतो. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. खोलातला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. थड मांडला बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉलला रिले स्वरूपामध्ये
फील्ड करण्यात येईल. धावा इथूनही मिळतात. एकंदरीत या धावा आपण पाहिल्या तर 2 आल्या. 47 धावा धावफलकावर आहेत. बॅटच्या कव्हरचे किस्से अनेक आहेत. राजू वाघमारेला मी त्या दिवशी विचारलं तुझ्या बॅटला कव्हर का नाही. तो म्हणतो तो पापड पसारा करून आपण जास्तीची शायनिंग मारायची नाही, क्रिकेट खेळून दाखवायचं. खरी गोष्ट आहे. हल्लीचे खेळाडू जर एखाद्या प्रॅक्टिसला जात असतील तरी 2-3 बॅट खांद्याला अडकवून धावफलकावरती 47 आहेत. 15व्या खेळाडूला बॅट नेहमी अडकवून आपण पाहतो. धावफलकावरती 47ला 1. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव इथून निश्चित मिळत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या एकेरीच्या मदतीने एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळतील त्या 48 आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. संघ सुस्थितीमध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. आयुष मोकल मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 27 वरती खेळतोय. सूरज आलाय 2 बॉल 3 वरती, तो नॉट आउट. 48ला 1. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये वळू. फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क वरती भावेश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भावेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात होत असताना पाहायला मिळते. लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये, परंतु एक बाब न समजणारी उमग राणी राहिली आहे. अकलनीय बाब आहे. पहा बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेफ्टी बॅटरने मोठा प्रयत्न केला. मला हे कळलं नाही नॉन स्ट्रायकर एंडवरचा बॅटर जर 27 वरती नॉट आउट खेळतोय तर तुम्हाला षटकार मारण्याची काय आवश्यकता. धावफलकावरती 48ला 1. 48 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज भावेश. याही वेळेला मोठा प्रयत्न करण्यात येतोय. पुन्हा 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 तेच प्रयत्न. इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये सूरज बाद होत असताना पाहायला मिळेल. 48ला 2. उद्याचा दिवस ही सर्वाधिक महत्वाचा आहे. उद्याच्या दिवशीची पहिली मॅच पहा बाहेर अर्थात महाराष्ट्रातले वेगवेगळ्या तालुक्यातले 2 गाव एकत्रित खेळणार आहेत. एकच गाव खेळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. महाराष्ट्र जी पूर्ण महाराष्ट्रामधून हे गावं येतील. NSC खानाव आणि जय बजरंग वळके बी हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. दुसरी मॅच वैष्णव 11 बिरवाडी महाड तालुक्यातील संघ पाहायला मिळेल. वेद 11 ताजपूर अर्थात अलिबागच्या अगेनची मॅच. सेकंड मॅच पाहायला मिळेल. पहिला पुढचा बॉल घेऊन भावेश. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. सिंगल तर आली आहे आयुष मोकलच्या बॅटमधून. तिसरी मॅच उद्याच्या दिवसातली SD स्पोर्ट्स पाली आणि त्याच्या अगेन्स्ट आई सासायवाली तुलसी फायटर्स हा तिसरा सामना राहील. चौथा सामना महेंद्र शेठ वाडवळ पुरस्कृत शिवगर्जना कळमजे जो मात्र मानगाव तालुक्यातील संघ आहे जो अरणा विलबंद पुगाव हशिवरे या संघाच्या अगेन्स्ट खेळेल. अर्थात ही 4 संघ उद्या 8 संघ उद्या खेळत आहेत. 7 तारखेला तालुका आहे. तालुक्यामध्ये तुम्ही पाहाल तर CR विलबंद भुवनेश्वर अर्थात पालघर तालुका खेळतोय. राकेश प्रभू याला पाहायला विसरू नका 7 तारखेला. आणि अगदी त्याच वेळेला 2 आयकॉन खेळाडू कोणते खेळतील याची चर्चा निश्चित होईल. 49ला 2 आहेत. 49 ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती. खोलातला बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का. अनिकेत
बाद. पण 49ला तिसरा फलंदाज. ला दुसरा संघ खेळतोय अर्थात CR11 भुवनेश्वर या टीमच्या अगेन्स्ट पालघर तालुक्याच्या अगेन्स्ट नावेश 11 विचुंबे पनवेल तालुका खेळतोय. मला एक आयकॉन तर ठाऊक आहे, रोहित नार्वेकर खेळणार आहे. दुसऱ्या आयकॉनच्या शोधामध्ये आहेत निलेजी कांबळे. दुसरा आयकॉन कदाचित मुंबईचा तुम्हाला अमन मनिहार पाहायला मिळू शकतो, जो मात्र पनवेल 11 या पनवेल तालुक्यामध्ये खेळेल. अर्थात त्यामध्ये तुम्हाला आवर्जून खेळाडू चांगले पाहायला मिळतील. विराट 11 कोलाड उरण तालुका खेळणार आहे दुसऱ्या सामन्यामध्ये. 7 तारखेला माणगाव तालुक्याच्या अगेन्स्ट नागोट, जिथे GS स्पोर्ट्स नागोटने माणगाव तालुका खेळणार आहे. MD वॉरियर्स अलिबाग खेळते 7 तारखेला. जगन्नाथ स्मृती पिंगरसाई हवेली पुणे, मृत्युंजय पुणेची पूर्ण साईड येणार आहे. हवेली तालुका छोटा नाही, जवळपास एका जिल्ह्या एवढा आहे. आणि पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सर्वच सुपरस्टार येणार आहेत याची मला खबर आहे. पुढचा बॉल, खोलातला बॉल इथे पाहायला मिळाला होता. यष्टीरक्षकाचा वेध, आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 4. 51ला 4 फलंदाज बाद. त्याच्या अगेन्स्ट विराज स्पोर्ट्स वर्से पेण तालुका खेळणार आहे. योगेश पवार नाही भेटणार तुम्हाला पाहायला, परंतु पेण तालुक्याचे इतर चांगले खेळाडू सुशांत मोकल तुम्हाला पाहायला मिळेल, प्रसाद पाटील पाहायला मिळेल. आणि पेण तालुक्यातील चांगले जित्याचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. 5 बॉल झालेत, 49 बनल्यात. या मॅच मध्ये धावा आलेल्या नाहीत या षटकामध्ये. मला वाटतं केवळ 1 धाव आली आहे. भावेशने चांगली गोलंदाजी केली, 1 धाव खर्च करत 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. शेवटचा बॉल या षटकातील पूर्वार्धाचा के स्ट्रॉंग बॉईज बॅकफुटला गेली आहे, धावा चाललेल्या नाही आहेत. टॉस हरल्यानंतर 50 धावा, 49 धावा धाव फलकावरती. प्रवीण साठीचा हा बॉल, यष्टीरक्षकाचा वेध, विकेट. आणखीन एक सॅक्रिफाईस केली आहे. 5 फलंदाज बाद झाले. तुषाजी वाजंत्री साहेब, सामना जर का बरोबरी झाला तर विकेटच्या आधारावरती या साऱ्या गोष्टी ग्राह्य धरल्या जाणार आहेत आणि तुम्ही 5 बाद दिलेले आहेत. 5वा फलंदाज बाद झालाय. या आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे बघणार आहोत, जिथे एका बाजूला पाहायला मिळेल वेदा 11 रोड खुर्द नौखार आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल श्री सोनेश्वर नेवी गणराज 11. टॉस करतो आपण नेक्स्ट मॅचचा. टॉस आपण करतो आहोत. एका बाजूला 2 बलाढ्य संघ, धनंजयजी पोकळे साहेब. काटा इज अ कॉल आणि छापा आलाय, अर्थात टेल आलेला आहे. हेड इज अ कॉल होता. व्यास टॉस तुम्ही जिंकलेला आहात. काही चेंजेस केले सेकंड मॅच मध्ये? नाही, आम्ही सेम टीमने जाणार आहोत. सर्वाधिक महत्वाची बाब आपण म्हणतो ना की आपण एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो, आपले पाठीराखे सर्वाधिक महत्वाचे असतात. मला वाटतं तिकडचे पूर्ण स्टँड हे तुमचे पाठीराखे आलेले आहेत. गावाबद्दल 2 गावं एकत्रित आले, दोन्ही गावाचे पाठीराखे आलेत का? दोन्ही गावांचे पाठीराखे आलेत आणि आमची पूर्ण वर्षे ग्रामपंचायत तिथे उभी आहे. क्या बात आहे, पूर्ण ग्रामपंचायत झाले. म्हणजे कसं काही पाहत आहे पुढे, काय करण्याचा विचार करताय? टॉस जिंकलेला आहात, महत्वाचा राहतो किती टॉस तुमच्यासाठी तुमच्या बाजूने लागलेला आहे? आम्ही प्रथम फिल्डिंग करू, कारण का वाऱ्याची दिशा पाहता वारा अपोजिट दिशेने इथे आता चालू आहे, म्हणून पहिली फिल्डिंग करू. फिल्डिंग करताय तुम्ही, परंतु एक गोष्ट विसरलात. मागाच्या मॅचमध्ये हेच ती टीम आहे 10 बॉलमध्ये चेसिंग केलं आहे त्यांनी. बॅटिंग परत फिल्डिंग करण्याचा निर्णय, त्यांना बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही दिला. कसं पाहत आहे? काही निर्णय घेतले त्या पद्धतीने प्रत्येकाबद्दलची काही तुम्ही जास्तीची प्लॅनिंग केली आहे का? आहेत आता आम्ही जवळजवळ आम्ही सगळेच प्लेयर
एकमेकांसोबत दररोजच खेळत असतो. ते आमच्या ग्राउंडवरच प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांची कमतरता पण माहिती आहे आणि स्ट्रॉंग पण माहिती आहे. त्या हेतूने आम्ही प्रयत्न करू. अर्थात चांगली मॅच पाहायला मिळणार. नक्की, नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. निशी, तुला काय माहिती होतं की 4ची ट्रेन आता काहीतरी टायमिंग बदललंय? तुम्ही आधीच सांगितलं होतं का बॅटरला लवकर जाऊन फटके खेळायचे आहेत म्हणून? काय मनामध्ये होतं? एवढ्या लवकर चेस झालं त्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही केलात? असं काही नाही, कारण की स्वतःचा गेम हा प्रत्येकाने चांगला करण्याचा प्रयत्न करतो. राणाला या मॅचमध्ये कसा पाहतोय आता? कारण प्रथम बॅटिंग करायची आहे. राणा असा खेळाडू आहे, तुझ्याकडे तुलाही माहिती आहे, जर लागला तर मोठ्या धावा गोळा करतो. अगदी चांगला संघ आहे तुझ्याकडे. आशिष आहे, चांगले फलंदाज आहेत तुझ्याकडे. हर्षद टावरी खेळतोय. काय प्लॅनिंग असेल आता बॅटिंग करायची आहे? काय नाही, जेवढ्या धावा होतील तेवढ्या आम्ही करण्याचा प्रयत्न करू. किती? काय प्लॅनिंग म्हणजे जेवढ्या म्हणजे किती? जेवढ्या होतील तेवढ्या आमच्याकडून. चला, एक चांगली मॅच पाहायला मिळेल. काय बदल करतोय संघामध्ये? बदल काय नाही, असं एखाद प्लेअर असा बॅटिंगच्या ह्यानी केला तर. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. भुवनेश्वर नेव्ही टीमने टॉस जिंकलाय या मॅचमध्ये आणि जिथे प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. महत्वाचा सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतो. 49ला 5 बाद झालेत, जिथे चनेरा स्ट्रॉंग बॉईज चनेरा कोकबन या संघाच्या विजयासाठी 50चं लक्ष आहे. महत्वाची मॅच पाहायला मिळेल. या धावा डिफेंड करण्यात येतील का या पाहूयात. या स्ट्रॉंग बॉईज संघाने 2 चेंडूमध्ये 1 धाव दिली नव्हती मागील मॅचमध्ये. तोच संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एक ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या पलीकडे या रन चेसला सुरुवात. थँक्यू. सामन्याला सुरुवात होईल. आघाडीची जोडी सिद्धू मोरे आणि अभिजित मेहतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, स्ट्रीटचा पहिला चेंडू, हेलिकॉप्टर लुक दिलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सडेतोड उत्तर, जशास तसं उत्तर दिलंय. पूर्वार्धातील पहिला बॉल चौकार, उत्तरार्धातील पहिला बॉल त्याच्यावरती देखील चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला अभिजित च्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक, इनसाइड आउट. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न. अभिजित या रीतीने बॅटिंग कमी वेळेला करताना पाहायला मिळतो. इनफिल्डला भेटण्याचा प्रयत्न तो सातत्याने करताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या जिथे मात्र आपण पाहिली तर धावफलकावरती सध्या परिस्थितीमध्ये 5 पाहायला मिळाले. इनसाइड आउटचे चांगले स्ट्रोक इथे खेळलेले पाहायला मिळालेले आहेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धू मोरे स्ट्रायकर एंडवरती आहे. सिद्धूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. तो म्हणाला मी स्विच हिट फार कमी खेळतो, परंतु मागील मॅचमध्ये त्याने 2 स्विच हिट खेळले होते. यावेळेचा बॉल कबर्सला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. जिथे 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सिद्धू मोरेने देखील एक सिंगल घेतलेली पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हरला नेहमी चांगला खेळतो. ग्राउंड स्ट्रोक नेहमी तो चांगला खेळताना आपण त्याला पाहिलंय. कलात्मकतेने भरलेली बॅटिंग त्याची पाहायला मिळते. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आहे. दिशाहीन राहिलेला वो चेंडू इथे पाहायला मिळाला. क्रिश पाटीलने एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता. डेटला हिट केलं, जिथे मात्र हा बॉल बाहेर निघाला होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता. इम्प्रोवाइज करण्याचे प्रयत्न सातत्याने पाहायला मिळाले अभिजित मेहतरच्या माध्यमातून. धावफलकावरती 7 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू, यावेळेला बॅटच्या आतली कडा घेतली. यष्टीरक्षक स्वतः वेगाने येतोय. डायरेक्ट हिट लागलाय. सुपर हिट झालाय की नाही, नेम लागलाय. आता गेम झाला का फलंदाजाचा, हे पाहणं सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. सौरभ विचारे बॉल वरती वेगाने आला. एकाच हातामध्ये चेंडूला उचललं आणि काय थ्रो केलाय त्याने. नॉन स्ट्रायकर एंड वरती जिथे थ्रो त्याने केला, डायरेक्ट हिट लागलाय. शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाज OUT आउट, रन आउटच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज बाद.
कॅज्युअल अप्रोचने बॉल उचलायला जातोय तो ॲग्रेसिव्ह होणार नाही. मी आधीच सांगितलं होतं त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, स्पेक्स आहे, म्हणून त्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका. काय थ्रो केला इथे सौरभ विचारेने. 7ला 1 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश चमके. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जो मात्र इथे सिद्धूने फेस केला होता, हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालेला आहे. सिद्धूने मागील मॅचमध्ये 3 वेळेला प्रयत्न केले, 1 डॉट आला, परंतु 2 बाहेर मारले होते. तो एक वेगळा आत्मविश्वास त्याला मिळाला असेल. 1 षटकार 1 चौकार त्याने ठोकला होता. स्टान्स पहा, वाईट पाहायला मिळतं. उजव्या यशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मॅच बनणार यात ती मात्र शंका नाही आहे. 7ला 1 पहिल्या षटकाच्या अंती. एक ब्रेक घेऊयात. 50चा पाठलाग चालू आहे. येणारे 24 बॉल 43 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. क्रिश पाटीलने पहिलं षटक हाताळलं. सांघिक यश मिळालं. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना सूरजला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतं. प्रवीण ठाकूर आलाय. सूरज नाही, प्रवीण ठाकूर आहे. सणेऱ्याचा प्रवीण ठाकूरला आपण पाहत आहोत. उजव्या यशीच्या बाहेर लेट कट केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठलाग करतायत. शेवटी रोखलंय बॉलला. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते आहे. सनेरा विभागामध्येही अनेक संघ सातत्याने अनेक स्पर्धा खेळताना आपण पाहिलेल्या आहेत. धावफलकावरती 9 आहेत. 1 फलंदाज बाद. पुढचा बॉल ऑन साइडला ब्लाइंड स्ट्रोक होता. वळण घेतला होता बॉलने. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु सिंगल कंप्लीट होतीये. सनेरा विभाग, कोकण विभाग या विभागामध्ये जात असताना जर का तुम्ही त्या विभागाला ट्रॅव्हल करता, मला वाटतं गेले 5-6 वर्षाचा जर आढावा घ्यायचा झाला की सर्वाधिक जास्त हॉटेल्स या रोड्सवरती नेहमी पाहायला मिळतात आणि अनेक हॉटेल सातत्याने बनत आहेत. अजून आगामी कालावधी मला वाटतं की आणखीन हॉटेल सातत्याने पाहायला मिळतील. 10ला 1 आहे. 10 मध्ये 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सिद्धू मैदानाच्या आतमध्ये. हा कर्दन का राहू शकतो गोलंदाजांचा. ज्या रीतीने बॅटिंग तो करतोय, तुफानी अंदाज मागील मॅच मध्ये पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल वळण घेतली आहे. पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळाली. ते घडलंय तरी काय, निर्णय अर्थात इथे पाहिला जाईल. पाहिला जाईल. 10ला 1 आहे. पहा अपील ज्या रीतीने करण्यात आली, जी उचलून धरण्यात आली आहे. दहाला 1 चेंडूने वळण घेतलं होतं. चेंडूने जास्तीचं वळण घेतलेलं पाहायला मिळालं होतं आणि त्याचवरती अपील झाली. इथे हा बॉल देखील पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. सिद्धूने ज्या वेळेला मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार घेतला, मी त्याला विचारलं होतं की तू रिव्हर्सवरती 2 मोठे फटके केले. तो म्हणाला माझ्या घरच्यांनी सांगितलं असा फटका खेळू नको. मग तरी का प्रयत्न करत होतो मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये लागलेले नाही आहेत. दोन्ही चेंडू डॉट आल्यात. 10ला 1 धाव फलकावरती धावा बनल्यात त्या 10. नाही, सौरभ विचारही गतवर्षी फारशी गंमत झाली होती. इथे आज सिद्धू कोणाचा ऐकणार.
खोलातला बॉल उंचही गेलाय आणि तितकासा लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. रिप्ले पहा, काय फटका केला होता. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. मला वाटतं लग्नाच्या आधी ना अगदी जो वर असतो त्याचे छोटा मुलगा जो असतो बहिणीचा, तो कान पिळतो आणि तदनंतरच लग्न मंडपामध्ये नेतलं जातं. बॅटरचा कान हा समालोचकाने पिळायला हवा का? पुढचा बॉल षटकार आलाय. आडवा बॅटने आणखीन एक फटका केला. चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. धावा रोखल्या गेल्या तिथे. 2 तर निश्चित आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलतीये. धाव फलकावरती धावा एकंदरीत 18 बनलेल्या आपण पाहत आहोत. 18 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 18 ऑन दी बोर्ड. पूर्वार्धामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 18 आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. विकेट पूर्वार्धामध्ये गमावली नव्हती. उत्तरार्धामध्ये विकेट गमावल्या, ही चिंतेची बाब आहे. 18ला 1 आहे. येणारे बॉल राहिले 18 आणि 18 मध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली ती 32 धावसंख्येची. 18 चेंडू 32ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजेकडे जाऊयात, मधुर संगीत ऐकू. खेळाडूला कोणती इजा झालेली नाहीये ना? पण डॉक्टर आमचे निघाले होते. धनंजयजी पोकळे साहेब स्वतः निघाले होते मेडिकल किट घेऊन. MBBS, BMS, MBBS. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 वरती एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती क्रिश पाटीललाच इन्व्हाइट करण्यात येत आहे. फ्रंट लाईन गोलंदाजाला इथे इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालेलं आहे. त्याला आपण गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा पाहतोय. सडपातळ बांध्याचा वेगवान गोलंदाजी करणारा क्रिश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलेला पाहायला मिळतोय. अठराला 1 आहे. 18 चेंडू आणि 32ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल करण्यात आले. शॉर्ट मिड विकेट आहे. डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. लॉंग ऑन वाईडिश पाहायला मिळतोय. एक बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेचा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चेंडूला अडवण्यात येत आहे. वेगाने फेकी करण्यात येईल. तदवर घेतल्या जाणाऱ्या दुहेरी धावा. संघाची धावसंख्या 20. 20 ऑन दी बोर्ड. भावेश थमके चांगली बॅटिंग. 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्येवरती तो नॉट आउट. आता मात्र 30ची आवश्यकता. 17 चेंडूचा खेळ शेष. 30ची गरज राहिली. 50चा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या फार दुरून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल. आता मला या गोष्टीची चिंता लागली आहे की हेही पाहायचं आहे की सौरभ विचारे जिथे मात्र तुषार वाजंत्री यांना गोलंदाजी मार्क मध्ये कधी आणेल. फिरकीपट्टू आता हवा. विकेट प्राप्त करायची आहे. तर 21ला 1. आडवा बॅटने आणखीन एक धमाका. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भावेशच्या बॅटमधून षटकार. अँगल कॅमेरा व्ह्यूने जर का तुम्ही हा षटकार पाहिला तर भावेश थमकेने षटकार जसा मारला ना तसा त्याने तिकडे पाहिलंच नाही. बॅटवरती मिडल गेला. ऍक्शन रिप्ले साईड कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय स्क्रीनवरती GT स्पोर्टच्या माध्यमातून हा फटका खेळला आणि तदनंतर तो कॅज्युअल राहिला. तो थंड झाला, शांत झाला. तिथे स्क्वेअर कॅमेरा अँगलने तुम्ही पाहाल तर तो निघाला सरळ केबळ. काय फटका त्याने खेचलेला पाहायला मिळाला. षटकार आलाय. संघाची धावसंख्या आता मात्र ही धावसंख्या आटोक्यात आली आहे. हे लक्ष आता दृष्टीक्षेपात दिसतंय आणि विकेट मिळवणं हे पहिलं लक्ष उद्दिष्ट असायला हवं क्रिश पाटीलचं. 27 बनल्यात. 23ची गरज आहे. लक्ष सोपं झालंय. एक फलंदाज बाद.
येणाऱ्या 16 चेंडूचा खेळ शेष, 23ची आवश्यकता. सामना खुला झालाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा क्रिश पाटील. उजव्या यष्टीच्या बाहेर खाली राहिला बॉल. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येत असताना इथून पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटरने टान्स बदलला होता, शफल झाले, बॉल खाली राहिला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पुढचा चेंडू बॅटची आउटसाइड आहे. थर्ड मांडला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू केव्हा उचलून आणावा लागणार आहे. धाव मिळतील त्याच्यावर. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट. चौकार. आला. सामना लवकरात लवकर संपवण्याच्या उद्देशाने या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती धावा जिथे 31 बनलेल्या पाहायला मिळतात. अडचणी वाढू लागल्यात आता स्ट्रॉंग बॉईज चणेरा टीमच्या. खोलातला बॉल होता इथे. बॉटमॅनचा वापर. इथून बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाले. 2 चौकार लगातारचे या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. 1 षटकार 2 चौकार. 24 धावा अद्याप क्रिश पाटीलने खर्च केल्यात 35 मधल्या. या षटकामध्ये 17 आलेल्या आहेत. 17ला 35ला 1 आहे. 15ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 13 चेंडू आणि 15 धावा. क्रिश पाटील. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल येईल. 12 चेंडू आणि 15ची आवश्यकता. आता मात्र तुषार वाजंत्री यांची येण्याची वेळ झाली आहे का हे देखील पाहावं लागेल. एक ब्रेक घेऊया. डीजेकडे धाव्यात. 12 बॉल 15ची गरज. एक फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतलाय. 12 चेंडू आणि जिथे 15ची आवश्यकता आहे. प्रतिस्पर्धी ज्या वेळेला छक्क्यांमध्ये डील करतो ना त्यावेळेला आपल्या हुकमाचा एक्का बाहेर काढायचा असतो. सौरभ विचारेने इथे स्वतः संघमालक आणि तथा एक उत्कृष्ट गोलंदाज जिथे मात्र आपण गोलंदाजी मार्क वरती तुषार वाजंत्री यांना पाहत आहोत. लेग ब्रेक मध्ये प्रभुत्व प्रावीण्य त्यांनी मिळवलंय. चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. आणि या मॅचचं मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी विकेट हवी. विकेटचा रखाना भरायचा आहे. याची दान देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घेतली जाणार का. सिद्धू मोरे स्ट्राईक एंडवरती आहे. 7 बॉल 9 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. हँड ग्लोव्स पहा त्याला स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. त्याचा टान्स तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळतो. मोठे पोकळी ठेवतो. यावेळेचा पहिला बॉल. स्वागत तुषार वाजंत्री यांचं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शफल होऊन केला होता. ऑन साइडला जागा बनवली आणि तदनंतर हा चौकार ठोकलेला पाहायला मिळालाय. 15ची आवश्यकता होती. बॉल भस करून आतमध्ये आलाय. चक्रावणारा बाउन्सर इथे पाहायला मिळाला. पडल्यानंतर उसळी घेतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले पहा किती उसळी मिळाली होती. हा लेग ब्रेक होता. पडल्यानंतर उसळी घेणारा पाहायला मिळाला होता. रीड करू शकला नाही बॅटर. लोअर फुल टोस लीडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या बाहेर देखील जाईल. धावा मिळतील त्याच्या सिद्धूच्या बॅटमधून. आणखी एक चौकार.
सिद्धू मोरे 10 बॉल फेस केलेले आहेत. लक्ष आता आवाक्यात आलाय. दृष्टी शेपात यावाला षटकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अल्टी पलटी चेंडूने घेतली आहे, बॉलने घेतली, सीमारेषेच्या बाहेर घेतली आहे कल्टी. षटकार. एका धावसंख्येची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. केवळ एका धावसंख्येची गरज. 23 धावसंख्येवरती सिद्धू आणि हा देखील षटकारानं सामना संपवला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. 29 रन्स नॉट आउट आणि सामना इथे संपला. मॅच संपली आहे. 55 धावा बडवल्या 50चा पाठलाग करत असताना सामना संपला. श्री सोना सिद्ध धाटाव गोळवाडी या टीमने मॅच जिंकली. स्ट्रॉंग बॉईज चनेरा या टीमला केले परास्त. चला विदाईला बंद. रोड खुर्दा आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतात. चला आघाडीचे बॅटर त्वरित येऊ द्यात आणि अगदी त्याच वेळेला श्री सोनेश्वर निवी गणराज 11 चला त्वरित क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये होऊ द्यात. लाईनअप मध्ये चला घाई करा, त्वरित आघाडीचे बॅटर येऊ द्यात. हा बॅटिंग समरी, तुम्ही मॅच समरी पाहत आहे. स्ट्रॉंग बॉईजने बॅटिंग केली. 49ला 5 गेले होते. आयुष मोकलने 28 बनवल्या. सौरभ विचारेने 18 बनवल्या होत्या. पूर्वार्धामध्ये भावेशने 1 धावांचं